Hello everyone, welcome back. Dear students, in the previous video we saw report writing. रिपोर्ट कसा लिहायचा हे आपण एक्झाम्पल घेऊन बघितलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. तो व्हिडिओ एकदा बघा म्हणजे रिपोर्ट कसा लिहायचा याच्या आयडिया तुमच्या क्लिअर होतील. लेट अस रिवाइज वन्स अगेन. रिपोर्ट लिहिताना तुम्हाला रिपोर्टचं टायटल पेजच्या वर मध्यभागी कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं आहे. अंडरलाइन द टायटल. परीक्षेमध्ये रिपोर्ट लिहिताना आपण नेम ऑफ द रिपोर्टर खाली घेतो, पण टायटलच्या नंतर जरी लिहिलं तरी चालतंय. राईट प्लेस अँड डेट. कार्यक्रम ज्या दिवशी झाला ती किंवा त्याच्या नंतरची डेट तुम्हाला रिपोर्ट रायटिंगमध्ये वर लिहायची आहे. देन इन द फर्स्ट इंट्रोडक्टरी पॅराग्राफ राईट ऑकेजन, ऑर्गनायझर्स, डेट, टाइम अँड व्हेन्यू. कोणता प्रसंग आहे, कोणत्या प्रसंगाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित केला होता, कोणी आयोजित केला होता आणि नंतर कार्यक्रमाचं डेट, टाइम, व्हेन्यू म्हणजे प्लेस हे तुम्हाला फर्स्ट इंट्रोडक्टरी पॅराग्राफमध्ये लिहायचं आहे. असे फॅक्च्युअल डिटेल्स तुम्हाला फर्स्ट पॅराग्राफमध्ये द्यायचे आहेत. इन द सेकंड पॅराग्राफ राईट द डिटेल्स ऑफ द इव्हेंट ऑर फंक्शन. घटना ज्या क्रमाने घडल्या त्या क्रमाने तुम्हाला लिहायच्या आहेत. इन द थर्ड पॅराग्राफ write the details about chief guest, judges or participants and then write highlights of the event. Important instruction. Write report in past tense. झालेल्या घटनेचा आपण रिपोर्ट लिहित असतो आणि म्हणून तुमचा रिपोर्ट पास्ट टेन्समध्येच असला पाहिजे. राईट इन पॅसिव्ह व्हॉइस. आपल्याला या ठिकाणी कोणी केलं यापेक्षा कोणता कार्यक्रम होता हे महत्त्वाचं असतं, म्हणून रिपोर्ट लिहिताना पॅसिव्ह व्हॉइसचा जास्त उपयोग करायचा आहे. You know that this question is asked for 4 marks. In the previous video, we saw 3 examples of report writing. Here we shall see the remaining examples from the question bank. Watch the video till end. Some important instructions are given. See the question. Imagine you have recently witnessed a demonstration on health and fitness organized at your college campus. Write a report in about 100 to 150 words adding all information and the overall happenings of this event. बघा, तुम्हाला रिपोर्ट 100 ते 150 वर्ड्समध्ये लिहायचा आहे. काय विचारलंय क्वेश्चनमध्ये? हेल्थ अँड फिटनेसवर तुमच्या कॉलेजमध्ये डेमॉन्स्ट्रेशन आयोजित केलं होतं आणि त्याचा रिपोर्ट तुम्हाला लिहायचा आहे. हेल्थ अँड फिटनेसवरचं डेमॉन्स्ट्रेशन आहे आणि म्हणून तुम्हाला त्याच्याशी संबंधित माहिती या ठिकाणी द्यायची आहे. हेल्थ अँड फिटनेसचं डेमॉन्स्ट्रेशन असल्यामुळे त्याच्याशी संबंधित व्यक्ती म्हणजे योगा ट्रेनर किंवा योगा इन्स्ट्रक्टर आणि डायटिशियन अशा व्यक्ती तुम्हाला कार्यक्रमामध्ये डेमॉन्स्ट्रेशन देतात असं दाखवणं उचित ठरेल. सी द रिपोर्ट. फर्स्ट गिव्ह द टायटल डेमॉन्स्ट्रेशन ऑन हेल्थ अँड फिटनेस. देन राईट XYZ कोऑर्डिनेटर, कारण प्रश्नामध्ये तुम्ही कोऑर्डिनेटर आहात असं सांगितलेलं आहे. देन राईट प्लेस अँड डेट. देन इंट्रोडक्टरी पॅराग्राफ. Demonstration on health and fitness was organized for students at Kamla Nehru College campus on 18th April 2021. The demonstration was organized in collaboration with Fit India, an NGO working in the field of youth health and fitness. Yoga instructors Mr. Sushil Shinde and Pooja Bala and the dietitian Mrs. Sandhya Shukla were present on the occasion. A large number of students from various colleges in Nagpur attended the program. नंतर दुसऱ्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला सिक्वेन्स आणि सगळ्या इव्हेंट्सचे डिटेल्स द्यायचे आहेत. The demonstration started at 8 AM and went on till 11 AM. At the outset, the instructors gave demonstrations on different exercises which are helpful for the physical as well as mental health and fitness of the students. This included pranayam and meditation along with physical exercise. Special guidance was on the role of diet, water, sleep, mental health and immunity in the maintenance of physical fitness. This was followed by the personal guidance to the participants regarding fitness and their queries regarding health and fitness. The program ended with an address of Dr. Dilip Badwaik, the principal of the college. All the participants were given free samples from many well-known nutrition and wellness brands. Dear students, this is a model report. याच्यातले काही सेंटेन्सेस तुम्ही कमी करू शकताय किंवा काही दुसरे सेंटेन्सेस तुम्ही यामध्ये ॲड सुद्धा करू शकताय. Then the next question.
As a coordinator of the poetry recitation competition held at your college campus, you are a witness to the overall organization of this program. Write a report in about 100 to 150 words, adding all information and the overall happenings of this event. बघा, या क्वेश्चनमध्ये आपल्याला पोएट्री रिसायटेशन कॉम्पिटिशनचा रिपोर्ट लिहायचा आहे आणि कॉम्पिटिशन असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी जजेसची नावं लिहिणं आवश्यक आहे. पोएट्री रिसायटेशन कॉम्पिटिशन असल्यामुळे तुम्ही म्युझिक फील्डमधलं कोणीतरी जज म्हणून घेऊ शकता किंवा लिटरेचरच्या क्षेत्रामध्ये सुद्धा व्यक्ती तुम्ही यामध्ये जज म्हणून घेऊ शकता. फर्स्ट गिव्ह द टायटल पोएट्री रिसायटेशन कॉम्पिटिशन इन कमला नेहरू कॉलेज. देन राईट XYZ coordinator. Then write place and date. The first introductory paragraph. Poetry recitation competition was held at Kamla Nehru College campus on 12 January 2021 on the occasion of the Youth Day. Dr. Veena Raut, the poetess, and Mr. Rupal Rokde, a notable singer and music composer, were the judges for this competition. 40 students enthusiastically participated in this competition. Principal, vice principal, teaching and non-teaching staff and students witnessed the competition. Now in the second paragraph, write sequence and details of the program. At first, the rules of the competition were announced. The students came up with different poems on the theme of patriotism and recited them with great zeal. The audience was delighted after seeing the pleasing performance of the participants. The participants enthralled the audience with their memory skill and articulation while reciting poems. Through this competition, they got an opportunity to gain confidence. This competition inspired the young students to come forward and recite on the stage. Then the last paragraph. The participants were judged on the parameters like confidence, voice modulation, memorization, and overall presentation. The judges appreciated and applauded the performances of the participants. The feeling of patriotism filled the air with affection and respect for the motherland. Dipti Mishra conducted the program and Sarala Vaidya proposed vote of thanks. कॉम्पिटिशन असल्यामुळे तुम्हाला खाली विनर्सची नावं लिहावी लागतील. The winners of the competition were as follows. First prize, Rajan Lothe from 12th Science B. Second prize, Divyanshu Nagvidkar from 11th HSVC. And the third prize, Sneha Pardhi from 11th Arts A. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेलच की प्रत्येक रिपोर्ट एकसारखा नाही. कार्यक्रमाचं स्वरूप बघून आपण रिपोर्ट्स तयार केलेले आहेत. यावरून तुम्हाला कल्पना आली असेल की कुठल्या कार्यक्रमाचा रिपोर्ट कसा लिहायचा. आणखी एक वेगळा रिपोर्ट आपण घेणार आहोत. सी द क्वेश्चन. Your class visited a place of natural beauty the other day. Write a report in about 100 to 150 words about the prominent places you visited during the tour. काय विचारलं या ठिकाणी? तुम्ही एखाद्या नॅचरल ब्युटीच्या प्लेसला टूरसाठी गेलेले आहात आणि त्याचा रिपोर्ट तुम्हाला लिहायचा आहे. जे जे प्लेसेस तुम्ही बघितले आहेत त्याचा रिपोर्ट तुम्हाला लिहायचा आहे. बघा, तुम्ही पिकनिकला याआधी गेलेले असालच आणि त्याचं वर्णन आपण जसं करतो ते तुम्हाला माहिती आहे. पण या ठिकाणी आपल्याला पिकनिकचं वर्णन करायचं नाही, तर तुम्हाला त्या प्रॉमिनंट प्लेसेस आहेत त्याचा रिपोर्ट लिहायचा आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला टूरचा रिपोर्ट लिहिताना तुम्ही कसं एन्जॉय केलं त्यापेक्षा प्लेसेस कशा आहेत आणि तुम्ही काय काय बघितलं हे या ठिकाणी जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून त्या प्लेसेसची माहिती तुम्हाला लिहावी लागेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, हा टूरचा रिपोर्ट आहे म्हणून या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइस आपण जास्त यूज करू शकणार नाही. बाकीच्या रिपोर्टपेक्षा हा रिपोर्ट थोडासा वेगळा राहणार आहे. फर्स्ट गिव्ह द टायटल रिपोर्ट ऑन द विजिट टू रामटेक. Our class visited Ramtek and Khindsi, the places of natural beauty in Nagpur district on 16 December 2020. We were very much excited for the tour. We assembled in the college premises at sharp 7 a.m. As the bus started, we forgot everything and started enjoying with friends, singing songs and sharing jokes only. The journey was full of joy and excitement. First we visited Ramtek.
Ramtek is a place of scenic and religious importance. It is on the hill of Ramgiri. The winding path with greenery on the both sides is enchanting. Climbing the stairs to the temple on the top of the mountain with friends was much thrilling. The surrounding view and the hillocks in the area look very beautiful from the top of the mountain. We enjoyed the natural beauty of the hill. The temple of Lord Ram, Sita and Lakshman are very beautiful and take us to the mythological times. The monument of the famous Sanskrit poet Kalidas is worth seeing. After spending 2 hours there, we left for Khinsi. Khinsi is a lake near Ramtek. Boating is the main attraction in Khinsi. Amusement park, water sports activities added to the fun of the tour. The day was full of enjoyment and thrilling experiences. We returned with the sweet memories of the places. आणि शेवटी लिहा a report by XYZ students representative. Dear students, I hope your ideas regarding report writing are clear. Other topics for practice are report on the blood donation camp, report on the Republic Day, Independence Day, Teachers Day, etc. Do practice well from the exam point of view. The links of other writing skills are given in the description box.